प्रतिवर्षी आपल्या मंडळाचे देखावे कसे असतात किंवा या वर्षीचा देखावा काय आहे आपला नेमका? मंडळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रतिवर्षी असे देखावे आपण या ठिकाणी बोपखेलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येक भाविकाला किंवा प्रत्येक गावातल्या व्यक्तीला त्या देवस्थानाला जाऊन तिथं दर्शन घेण्याचा जरी अनुभव नाही आला तर ती प्रतिकृती जिवंतपणे कशी आपल्या इथं सादर करता येईल असा मंडळाचा खूप मोठा आणि प्रामाणिक उद्देश आणि ते त्यातनं सादर केलं जातं की तुमचं महालक्ष्मीचं मंदिर झालं. आता या वर्षीचं जसं महाकालेश्वर उज्जैनचं मंदिर आपण या ठिकाणी आपण देखावा करणार आहोत. त्याच्या आधी पंढरपूरचं पंढरपूर थोडक्यात नामदेव पायरीचं झालं. त्याच्या अगोदर आपण राम मंदिर म्हणजे असे बरेचसे देखावे आपल्या बोपखेल गावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. लोकांना तो बघण्यात ना ते डायरेक्ट सत्यात आपण तिथं त्या ठिकाणी आलोय असं त्यांच्या भावनेतनं आपल्याला ते जाणवतं. म्हणजे देखावे प्रत्येक वर्षी आपल्याकडे 100% धार्मिक स्थळ आपण आणण्याचा प्रयत्न करतो. असं जर पाहिलं आपण आता उत्सव हा देखावा फक्त एका व्यक्तीकडून दिला जातो. म्हणजे उत्सव प्रमुख आपण कमलेश दादा घुले यांच्या माध्यमातून तो संपूर्ण देखावा आपल्या शिताळी भजनी मंडळाला अर्पण करतात.